नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं खूप 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 स्वागत आहे आपल्या लाडक्या एजुमाल चॅनल वरती। आता तुम्हाला माहितीच आहे की आपली जी स्कॉलरशिपची परीक्षा आहे ती सगळ्या शालेय स्पर्धा परीक्षांमधली वन ऑफ दी इम्पॉर्टंट स्पर्धा परीक्षा मानत असतो आपण। आता या परीक्षेमध्ये काहीतरी चेंजेस झालेले आहेत इयत्तांमध्ये किंवा इतर काही गोष्टी, ज्याचा व्हिडिओ आपण ऑलरेडी रेकॉर्ड केलेला आहे आणि आपण तो व्हिडिओ तुम्ही पाहिला देखील असेल। मग त्यात आता आपल्याला बघायला मिळालंय की चौथी आणि सातवीची मुलं देखील यावर्षी परीक्षा देणार आहेत 5वी आणि 8वीच्या मुलांसोबत। आता 5वी आणि 8वीची मुलं ऑलरेडी प्रिपेअर्ड होती, त्यांना बऱ्याचशा मुलांना माहिती होतं की आपल्याला परीक्षा द्यायची आहे आणि आपली तयारी त्या पद्धतीने सुरू होती। शिवाय आपल्या बॅच वरती आपण बघतच होतो की 5वी आणि 8वीची मुलं मागचे कितीतरी महिने तयारी करत आहेत। पण चौथी आणि सातवीच्या मुलांवर अचानकपणे एक बॉम्ब फेकला गेल्यासारखं झालंय। त्यांना तर ह्या परीक्षेतलं काहीच माहिती नाहीये, त्यामुळे खूप साऱ्या क्वेरीज अशा येत आहेत की मॅम ही परीक्षा काय असते, नेमकं कसं असणार आहे, स्वरूप कसं असतं। सो काही टेन्शन घेऊ नका, परीक्षा तुमच्या पाठ्यक्रमावर आधारितच असते। म्हणजे जे काही तुम्ही शिकला आहात त्यावरच, तेच गणित, तेच बुद्धिमत्ता जे तुम्ही शिकलेले आहात, तेच मराठी, तेच इंग्लिश, या व्यतिरिक्त काहीही नसतं, कळतंय। सो तुम्ही जे शिकलेले आहात त्याच बेसवर फक्त एक छान दर्जा मेंटेन केलेला असतो या परीक्षेमध्ये, तिथे तुमच्या ज्ञानाचा कस लागत असतो। त्यामुळे ज्या मुलांना स्वतःच्या बुद्धिमत्तेवर विश्वास आहे की मी काहीतरी वेगळं करू शकतो, त्यांच्यासाठी ही एक पर्वणी आहे, एक खूप छान संधी आहे। आता परीक्षेमध्ये काय असतं नेमकं ते आता आपण डिस्कस करूया। सो एका व्हिडिओमध्ये तुम्हाला काय काय क्लिअर होणार आहे, परीक्षेच्या अटी काय आहेत, पात्रता काय आहेत, अभ्यासक्रम काय आहे आणि त्यातून तुम्हाला लाभ काय मिळणार आहे। ठीक आहे, चलो। सो ही जी काही माहिती आहे ती सर्वांसाठी महत्वाची आहे, 3री ते 8वी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी। का बरं? कारण 4थी, 5वी, 7वी आणि 8वीचे विद्यार्थी ऍक्च्युअल परीक्षा देणार आहेत आणि 3री आणि 6वीच्या मुलांना आता तयारी करून ठेवायची, पूर्व तयारी, पुढच्या वर्षी टॉप 5 मध्ये स्टेटमध्ये मेरिटमध्ये यायला। बरोबर आहे, चलो। सो बघा, पहिली गोष्ट तर खूप मुलांना डाऊट्स असतात, मॅम ही परीक्षा फक्त मराठीतूनच द्यावी लागते का हो? असं काही नाहीये। मग ही परीक्षा तुम्ही इतर लँग्वेज मधून म्हणजे इतर मीडियम मधून देऊ शकता का? हो, कारण महाराष्ट्र शासनाच्या ज्या काही शाळा आहेत त्या या वेगवेगळ्या मीडियम मधून चालत असतात। ओके, मग त्या उर्दू मधल्या आहेत, कन्नड मधल्या आहेत, तेलुगू मधल्या आहेत, गुजराती, हिंदी, इंग्लिश मीडियम या सगळ्या शाळा, शिवाय गुजराती, गुजराती तर बोललो आपण, बरोबर। म्हणजे बघा, मराठी, उर्दू, हिंदी, गुजराती, इंग्लिश, तेलुगू, कन्नड अशा सगळ्या माध्यमांच्या सरकार मान्य असलेल्या शाळा, त्या शाळेतील सर्व विद्यार्थी ही परीक्षा देऊ शकतात आणि ह्याच्यापैकी कुठलंही एक मीडियम तुम्ही चूज करू शकता। ओके, मग वेगवेगळे पेपर असतात का? नाही, पेपर सेम असतो, फक्त भाषेप्रमाणे तो वेगळा वेगळा ट्रान्सलेट केलेला असतो, बाकी काही नाही। 4थी आणि 7वीच्या सेमी इंग्रजीच्या विद्यार्थ्यांकरता गणित या विषयाचा इंग्रजी माध्यमाकरताची प्रश्नपत्रिका असेल, तीच प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देण्यात येईल। आता कोणाला डाऊट असेल सेमी इंग्लिशच्या मुलांना, त्यांना असं वाटत असेल की मॅम आम्ही तर इंग्लिश आमचं सेकंड लँग्वेज आहे, ओके, मग तो सेकंड लँग्वेजच राहील, पण आम्ही मॅथ्स मात्र इंग्लिश मधून करतोय, मग इंग्लिश मीडियम सारखं इंग्लिश तर आम्हाला येणार नाही, मग मॅथ्स। मग अशा बाबतीत लक्षात ठेवा, तुमचं जे इंग्लिश असणार आहे ते मराठी मीडियमच्या पेपर सारखं असेल आणि तुमचं जे गणित बुद्धिमत्ता असेल ते तुमचं इंग्लिश मीडियमच्या पेपर सारखं असेल। सो तुम्ही लँग्वेजची चिंता करू नका, लँग्वेज तुमची मराठी मीडियम प्रमाणेच असेल, फक्त गणित आणि बुद्धिमत्तेचा पेपर तुम्हाला इंग्लिश मीडियमच्या मुलांप्रमाणे येईल। त्यामुळे तुम्हाला मॅथ्स आणि मॅथ्सचे जे काही असेल ते सम्स किंवा त्या गोष्टी तुम्हाला इंग्लिश मधून अवेलेबल करून दिल्या जातील। सो तुम्ही त्याचं काही टेन्शन घेऊ नका, फक्त मीडियम चूज करताना सेमी इंग्लिश हे व्यवस्थितपणे तिकडे मेन्शन करा। पुढे बघा, परीक्षेचं स्वरूप काय आहे,
तर महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांनी तयार केलेला जो 1ली ते 4थीचा पाठ्यक्रम आहे ना, त्या पाठ्यक्रमावर आधारित परिषदेने तयार केलेल्या अभ्यासक्रमानुसारच तुमची परीक्षा घेण्यात येईल. म्हणजे जे काही तुम्ही 1ली ते 4थी मध्ये शिकलेले आहात त्याच्या बेसिसवरच तुम्हाला प्रश्न विचारले जाते. आणि सेम 7वीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आहे की त्यांना 1ली ते 7वीच्या अभ्यासक्रमावर आधारित प्रश्न विचारण्यात येतो. ठीक आहे, आणि त्यानुसार तुमचा स्तर असेल. आता पेपर कसा असेल? पेपर लिहायचा आहे का? नाही. पेपर वस्तुनिष्ठ म्हणजे ऑब्जेक्टिव्ह असेल. ऑब्जेक्टिव्ह म्हणजे काय? तर तुम्हाला प्रत्येक प्रश्नासाठी खाली 4 सर्कल दिले जातात. ओके, 4 गोळे दिले जातात आणि ते सर्कल तुम्हाला डार्क करायचे असतात, म्हणजेच ते गोळे तुम्हाला रंगवायचे असतात. उदाहरणार्थ हा जर तुमचा पहिला प्रश्न आहे तर पहिल्या प्रश्नाच्या समोर तुम्हाला A, B, C, D असे 4 ऑप्शन मिळतील. जो पर्याय योग्य असेल तो तुम्हाला रंगवायचा असतो, डार्क करायचा असतो. ठीक आहे, ह्याला म्हटलं जातं OMR शीट. काय म्हटलं जातं? OMR शीट. सो तुम्हाला OMR दिली जाते अशी, आणि ती OMR तुम्हाला भरायची असते. त्याचं काही टेन्शन घेऊ नका. आपण आपल्या क्लासेसमध्ये या सगळ्याची तयारी करून घेत असतो. आपल्या सगळ्या टेस्ट आपण OMR शीट वरतीच सॉल्व्ह करून घेत असतो. त्यामुळे विद्यार्थ्यांना OMR ची भीती तर मुळीच नसते. कारण OMR सॉल्व्ह करणं, OMR वरती सॉल्व्ह करणं तेवढं सोपं नाहीये. बऱ्याचदा गोल इकडचा तिकडे रंगवला जातो, वरचा खाली होतो, किंवा गोलाच्या बाहेरच शाई जाते. सो अशा खूप साऱ्या प्रॉब्लेम्सवर आपल्याकडे सोल्युशन्स आहेत. दॅट इज द प्रॅक्टिस. आणि ती प्रॅक्टिस आपण आपल्या ऍपवरती नेहमी करून घेत असतो. म्हणजे जे काही विद्यार्थी आपल्याशी जोडले गेलेले आहेत त्यांचे अनुभव तुम्ही विचारू शकता. आणि ऍपवरती आल्यानंतर तुम्हाला त्याच दिवसापासून योग्य ते मार्गदर्शन केलं जातं. ठीक आहे, सो तुम्हाला काय करायचंय? आजच आपला एज्युमॉल ऍप डाउनलोड करायचंय. त्यामध्ये आपण काही डेमो बॅचेस फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल ठेवलेल्या आहेत. सो त्या फ्री ऑफ कॉस्ट असलेल्या डेमो बॅचेस मध्ये तुम्ही स्वतःला एनरोल करून घ्या. तुम्ही त्यामध्ये स्वतःला अनालिसिस करा की मला मराठी, इंग्लिश, गणित, बुद्धिमत्ता कुठल्या लेवलला जमते कळतंय, आणि त्याप्रमाणे आपण मग कन्सल्ट करून तुमच्यासाठी तसं फॉर्मेशन करू शकतो की तुम्ही आता कसा अभ्यास केला पाहिजे आणि पुढची रूपरेषा आपण तुम्हाला देऊ शकतो. सो त्यासाठीची पहिली स्टेप आहे की आपलं ऍप डाउनलोड करा. आतापर्यंत हजारो मुलांनी आपला ऍप डाउनलोड केलेला आहे, आणखी मुलं करतायत देखील. सो त्याचा लाभ तुम्ही सुद्धा घ्या. सध्या जे काही डेमो बॅचेस सुरू आहेत किंवा दिवाळी ऑफर सुरू आहे त्या सगळ्याचा फायदा निश्चित घ्या. आता ही परीक्षा वस्तुनिष्ठ म्हणजेच अशी बहुपर्यायी असेल. प्रश्नांची काठिण्य वाढेल. तर कठीण प्रश्न तुम्हाला 30% येतील, मध्यम स्वरूपाचे प्रश्न 40% येतील आणि सोपे प्रश्न 30% येतील. समजतं? सो पेपर बॅलन्स असणार आहे. खूप कठीण नाही, खूप सोपाही नाही. ओके, सो पेपर कसा असणार आहे? बॅलन्स असणार आहे. प्रश्नपत्रिकेचं स्वरूप काय असतं? तर तुम्हाला 4 सेट असतात. म्हणजे पुढच्याला सपोज A सेट आहे तर तुम्हाला B येईल, तुमच्या मागच्याला C येईल, त्याच्या मागच्याला D येईल. अशा पद्धतीने सेट असतात. सो 4-4च्या सेट मध्ये तुम्हाला प्रश्नपत्रिका उपलब्ध करून दिल्या जातात. मग मॅम प्रश्नपत्रिका वेगळ्या असतात का? नाही बाळांनो. ABCD सगळ्यामध्ये प्रश्न सारखेच असतात, मात्र त्यांची अरेंजमेंट वेगळी असते. म्हणजे इथे जो पहिला प्रश्न आहे तो कदाचित तिकडे 25वा असेल. समजतंय? सो प्रश्न सेम असतात, फक्त ते त्यांचा जो क्रम आहे तो शफल केलेला आपल्याला आढळेल. प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा 4थी स्तर आणि उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा 7वी स्तर या दोन्ही परीक्षांसाठी उत्तरांच्या 4 पर्यायांपैकी एकच पर्याय अचूक असेल. 4थी आणि 7वी दोन्हीसाठी. ठीक आहे, मात्र पुढे ऐका. पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा 5वी साठी उत्तराच्या 4 पर्यायांपैकी एकच पर्याय अचूक असेल. मात्र 8वी साठीची जी परीक्षा घेतली जाणार आहे त्या 8वी साठीच्या परीक्षेमध्ये तुम्हाला मॅक्झिमम म्हणजे जास्तीत जास्त 20% प्रश्नांच्या बाबतीत 4 मधले 2 पर्याय अचूक असतील. तर ही गोष्ट मात्र तुम्हाला लक्षात ठेवायची. 20% प्रश्नांच्या बाबतीत
तुम्हाला 2 पर्याय चूज करायचे असतील. 8वीच्या विद्यार्थ्यांनी या गोष्टीकडे लक्ष द्या. सो काही प्रश्नांच्या बाबतीत तुम्हाला जर म्हटलं असेल खालीलपैकी 2 अचूक पर्याय निवडा, तर तुम्हाला 2 गोल करणं कंपल्सरी आहे. कळतंय का? तुम्ही जर एकच गोल करून आलात तर तुम्हाला पूर्ण मार्क्स मिळणार नाहीत. तुम्हाला जर सांगितलंय 2 गोल योग्य करा, तर तुम्हाला दोन्ही गोल योग्य ठिकाणी केलेले असतील तरच पूर्ण मार्क्स मिळतील. समजतंय? सो 8वीच्या विद्यार्थ्यांनी या गोष्टीकडे नीट लक्ष द्यायचंय. ओके, समजतंय? त्यानंतर पुढे पहा. प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा 4थी आणि उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा 7वी पुढील प्रमाणे असेल. प्रथम भाषा म्हणजे काय बरं? आता मराठी मीडियम असेल तर तुमची प्रथम भाषा मराठी असेल. तुमचं इंग्रजी मीडियम असेल तर प्रथम भाषा इंग्रजी असेल. गुजराती, कन्नड, उर्दू, तेलुगू ह्या सगळ्यांच्या बाबतीत तेच आहे की जे तुमचं मीडियम असेल ती तुमची प्रथम भाषा असेल. आणि प्रथम भाषेसोबत तुम्हाला गणित असणार आहे. पेपर 1 मध्ये प्रश्नांची संख्या जर बघाल तर भाषेची संख्या असणार आहे 25, गुण असतील 50. गणिताचे प्रश्न असतील 50, गुण असतील 100. 1 तास 30 मिनिटांचा पेपर असेल. सो तुम्हाला वेटेज कशाचं जास्त दिसतंय? गणिताचं. सो प्रथम भाषा आणि गणित. प्रथम भाषेचे 25 प्रश्न आहेत आणि गणिताचे 50 प्रश्न. एक प्रश्न 2 मार्काला आहे. ओके, वेळ 1.5 तास. पेपर 2 जो आहे 4थी आणि 7वी साठीचा, म्हणजे आता जे नवीन विद्यार्थी फॉर्म भरणार आहेत ज्यांना याबद्दल काहीच कल्पना नव्हती, तुम्ही नीट लक्ष द्या. तुमचा जो पेपर 2 आहे तो तुमची 3rd लँग्वेज असेल, तृतीय भाषा. मग ती इंग्लिशच असणार आहे. मोस्ट ऑफ मुलांची इंग्लिशच असणार आहे. मग ती इंग्लिश आणि त्यासोबतच बुद्धिमत्ता चाचणी. इथे सुद्धा सेम. भाषेचे 25 प्रश्न, बुद्धिमत्ता चाचणीचे 50 प्रश्न. प्रत्येक प्रश्नाला बाळांनो तुम्हाला 2 मार्क असणार आहेत. म्हणजेच 75 प्रश्नांना 150 मार्क आणि सेम 1.5 तास, म्हणजे 1 तास 30 मिनिटांचा कालावधी असणार आहे. आता जे पालक हा व्हिडिओ बघत आहेत त्यांनी आपल्या मुलांना किंवा आपल्या ओळखीतल्या इतर मुलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचा. आपल्याकडे याबाबतची जागरूकता होणं जास्त गरजेचं आहे. काही विशिष्ट भागांमध्ये आपण पाहिलं महाराष्ट्रातल्या तर तालुक्याच्या तालुके आपल्याला या स्पर्धांमध्ये यश मिळवताना दिसत आहेत. पण कितीतरी तालुके असे आहेत की ज्यांच्यामध्ये या गोष्टीची जागृती नाहीये. सो आपण ही गोष्ट विद्यार्थ्यांपर्यंत नेली पाहिजे. त्यांच्यात जी काही उज्ज्वल भविष्याची चिन्ह आपल्याला दिसत आहेत ना, त्याची सुरुवात, त्याची मुहूर्तवेळ आपल्याला इथेच रोवायची. त्यासाठी पालकांनी देखील तितकंच जागरूक असणं गरजेचं आहे. मुलांना या संदर्भात काही क्वेरीज असतील तर तुम्ही त्या सॉल्व्ह करून त्यांना इन्स्पायर करा ह्या परीक्षा देण्यासाठी. कारण तुम्ही जी काही स्वप्न बघताय की मोठं होऊन तुमचं मूल काहीतरी छान बनावं, त्याची सुरुवात इथून होत असते. शिष्यवृत्तीच्या दरात संचात सुधारणा केलेली आहे. म्हणजेच काय तर 4थी आणि 7वी साठी शिष्यवृत्ती संच सोबतच्या सहपत्रानुसार ज्या मंजूर राहतील सर्व शिष्यवृत्ती संचांकरता खालील नमूद केलेल्या तक्त्यानुसार शिष्यवृत्तीची रक्कम निश्चित करण्यात आलेली आहे. इयत्ता 4थीला प्रतिमाह 500, म्हणजे तुमचे 10 महिने असतात शाळेचे, 10 गुणिले 500, 5,000 रुपये प्रतिवर्ष मिळतील. असे तुम्हाला 3 वर्षापर्यंत, म्हणजे तो विद्यार्थी 5वी, 6वी, 7वीत जाईपर्यंत. 7वीला तुम्हाला पुन्हा परीक्षा द्यायची आहे आणि 750 रुपये प्रतिमाह म्हणजे 7,500 असे तुम्हाला पुन्हा 3 वर्ष मिळणार आहे. ठीक आहे. आता या रकमेमध्ये वाढ केलेली आपल्याला दिसते. सो ही रक्कम म्हणण्यापेक्षा ते विद्यार्थ्यांसाठी दिलेलं एक प्रोत्साहनपर बक्षीस म्हणू शकतो आपण की हा हे तुझ्या बुद्धिमत्तेवर किंवा तुझ्या क्षमतेवर कमावलेली हे तुझी अमाऊंट किंवा हे तुझं बक्षीस आहे, हे त्या विद्यार्थ्याला पटवून दिलं पाहिजे. म्हणजे तो त्याच्या बुद्धिमत्तेचा अधिकाधिक विकास करण्याचा प्रयत्न करेल. आता शेवटचा आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे विद्यानिकेतन प्रवेश. आता जे विद्यार्थी स्कॉलरशिप परीक्षा पास झालेले असतात त्यांना विद्यानिकेतन शाळांमध्ये प्रवेश मिळत असतो. ही गोष्ट महाराष्ट्रातल्या बऱ्याच जनतेला माहिती नाहीये. सो आपले जे विद्यार्थी 4थी आणि 7वीची स्कॉलरशिप परीक्षा उत्तीर्ण होतील किंवा 5वी आणि 8वीची, आता तो 4थी आणि 7वीसाठी लागू केलाय समजा, तर त्यांना पुढचं सर्व शिक्षण विद्यानिकेतन शाळेमध्ये मिळू शकतं.
आता या शाळांमध्येची जी शिक्षणाची पद्धती आहे ती नवोदय शाळांसाठी अतिशय उत्तम असते, त्यामुळे हा पर्याय तुम्ही निश्चित निवडू शकता. सुद्धा तुम्ही पाहिलं तर प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा 4थी, शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, आदिवासी विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा आणि विमुक्त जाती व भटक्या जमाती विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा या परीक्षा पूर्वीप्रमाणे एकत्रित घेण्यात येतील आणि विद्यानिकेतन प्रवेशासाठी असलेली पात्रता, निकष, अटी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने निश्चित करून दिलेल्या आपल्या स्तरावरून निर्गमित कराव्यात. कळतंय? सो या सगळ्याबद्दल आपण चर्चा केलेली आहे. सो मला आता वाटत नाही की कोणाला स्कॉलरशिप परीक्षेबद्दल काही डाऊट असेल. जे काही बदल झालेत ते बदल आपण एका वेगळ्या व्हिडिओमध्ये शूट केलेले आहेत. सो ते व्हिडिओज तुम्ही बघू शकताय, ते चेंजेस तुम्ही बघू शकताय. आता तुम्हाला काय करायचंय तर मॅक्झिमम नंबरने स्वतःला स्कॉलरशिप परीक्षेसाठी एनरोल करायचंय. कोणी स्वतःला कमी समजू नका की मला काय, मी नाही एवढं चांगलं परफॉर्म करू शकत. असेच विद्यार्थी आपल्याला छान अभ्यास करून मेरिटमध्ये आलेले दिसत आहेत आणि शिवाय आमची पूर्ण टीम वर्षानुवर्ष या परीक्षांची तयारी करून घेत आहे. सो आमचे एक्सपर्टाईज आहे, तुम्ही त्याबद्दल काही टेन्शन घेऊ नका. जर कष्ट करण्याची तयारी असेल आणि काहीतरी उत्तम मिळवायचं असेल तर आजच आपला एजुमल ऍप डाउनलोड करा आणि त्या ज्या काही डेमो बॅचेस आहेत त्या तुम्ही पाहू शकता आणि स्वतःचं रजिस्ट्रेशन ऍपवरती करून घेऊ शकता. इतरही काही शंका असतील तर या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा, इथे आपण सदैव अवेलेबल आहोत. आतासाठी इथेच थांबूया. अजून काही डाऊट असतील तर निश्चितच आपण त्याबद्दल बोलू आणि नवीन माहिती जी काही असेल ती आपण अपडेट देतच असतो मुलांना. थँक्यू सो मच.